जत नगर परिषदेत एसीबीची धडक कारवाई। कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जेरबंद। सांगली जिल्ह्यातील जत नगर परिषदेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे। कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर यांना 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार हे फोटोग्राफी व्यावसायिक असून त्यांनी सन 2025 मधील जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचे काम केले होते। या कामाचे बिल मंजूर होऊन 3,41,922 रुपयांचा धनादेश त्यांना मिळाला होता। मात्र हे बिल मंजूर करून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी अधिकाऱ्याने तब्बल 75,000 रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे। तक्रारीनंतर एसीबीने पडताळणी केली, त्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले। यानंतर तडजोडीअंती 50,000 रुपयावर व्यवहार ठरवण्यात आला। काल करण्यात आलेल्या सापळा कारवाईत जत नगर परिषदेखालील यशोदा फोटो स्टुडिओ येथे आरोपीने तक्रारदाराकडून 50,000 रुपये स्वीकारले आणि त्याच क्षणी एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988च्या कलम 7 अंतर्गत जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। ही कारवाई पोलीस उपअधीक्षक यास्मिन इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली। दरम्यान लाच मागणी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी एसीबीच्या हेल्पलाईन क्रमांक 1064 वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे।